माहित आहे. तर सिद्धार्थाच्या पंजोबाचे नाव काय होतं आपण सगळं जाणता, काय होतं? राजा जयसेन. पणजीचं नाव काय होतं? राणी जयंती. आजोबाचं नाव काय होतं? राजा सिंहनु. आजीचं नाव काय होतं? राणी कंचना. वडिलाचे नाव काय होतं? राजा सिद्धोधन. आईचं नाव काय होतं? राणी महामाया. मावशीचं नाव महाप्रजापती गौतमी. आत्याचं नाव राणी अमिता आणि राणी प्रमिता. आत्या भाऊ कोण होता? देवदत्त. आपण हे पाहत होतो आणि रुटीनमध्ये आपल्या लक्षात येऊन जाते. आणि त्याच्यानंतर त्यांना चुलते किती होते किंवा चुलत भाऊ त्यांना किती होते? यांना राजाला गौतधन, शुक्रोधन, शाक्रोधन आणि आमितोधन. आता हे ओधन जे आहे, ओधनाचं नाव तांदूळ. कारण भारत देश हा कृषी प्रधान देश असल्यामुळे इथं तांदळाचं जे पंजाब, चंदीगड, हरियाणा इकडं या ठिकाणी किंवा नेपाळच्या बॉर्डरवर, उत्तर प्रदेशच्या वरची उत्तराखंडमध्ये सगळ्यात जास्त हे भाताचं उत्पन्न घेतात. आणि त्याच म्हणजे भाताच्या विविध प्रकारच्या जातीवरती माणसाचे नाव ठेवले जात होते. आणि अशाच पद्धतीचे हे त्या ठिकाणी त्या तांदळाच्या नावाचे आले. सावत्र भाऊ बहीण जर बघितलं तर नंद आहे, उपनंद आहे. आणि चुलत भाऊ जर बघितले तर शुक्रोधनचे 2 लेकरं, अनिरुद्ध आणि मानाम. आणि अमितोधनचा एक आनंद देखील तथागतासोबत शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत राहिला होता. आणि अशा पद्धतीचं हे झालं सुद्धा शाक्यकौटिल्याचं माहिती. आता मामाकडचे काय असत ते आपण बघूयात. कारण त्यांचा कोलीय वंशी जर परिवार जर बघितला तर देवधर नगरीचा भागामध्ये येत होता. अंजनावाद त्या ठिकाणी खूप मोठा राजा होता. आणि तिथं त्यांचे जे आजोबा जे होते त्या ठिकाणी ते राज्य करत होते. आणि सिद्धार्थाचे मामा त्यांना अंजनाला 2 मुलं आणि 2 मुली होत्या. त्यांचं काय नाव होतं? सुखबुद्ध आणि दंडपाणी. आणि मुली कोणत्या होत्या? महामाया आणि महाप्रजा. म्हणजे नंतर त्यांचा जो विवाह झाला त्या पद्धतीनं आता आजही आपल्या याच्यात मामाच्या मुलीशी जे आपण लग्न विवाह करतो त्याच पद्धतीचा हा मामाच्या मुलीशी विवाह झालेला आहे. आणि अशा पद्धतीचे यशोधरा जे आपण विवाह झालेला आपण बघितलेला आहे. आणि सुखबुद्ध प्रमिता याची ती मुलगी होती. देवदत्त हा सुखबुद्ध आणि अमिताचा मुलगा होता. म्हणजे सिद्धार्थाचा कोण होता? झाला आत्तेभाऊ झाला. आणि अशा पद्धतीने अमिता आणि प्रमिता जे सुद्धोधनाच्या बहिणी होत्या, सिद्धार्थाच्या ज्या आत्या होत्या, त्यांनी दोन्ही राण्या सुखबुद्ध राजासोबत त्यांनी विवाहबद्ध झाल्या होत्या. आणि अशा पद्धतीचा अंजनाची जर पद्धतीचं नाव बघितलं तर आपल्याला माहिती आहे की सुरक्षा नावाची ती पत्नी होती. आणि असा हे मॅटर्नल आणि पॅटर्नल हा जो परिवार आहे ते म्हणजे इन जनरल म्हणजे आपल्या लक्षात येण्यासाठी हे फार गरजेचं आहे. मग आता प्रश्न पडला असेल की हे भांडणं झाले कसे? इकडं सासरवाडी